स्वाध्याय इयत्ता 7वी विषय विज्ञान पाठ 12वा मानवी स्नायू व पचनसंस्था. एक रिकाम्या जागी कंसातील योग्य शब्द लिहा. अ. पचनाची क्रिया मुख पासून सुरू होते. आ. पापण्यांमध्ये ऐच्छिका प्रकारचे स्नायू असतात. इ. स्नायू संस्थेचे रक्तपेशी बनवणे हे कार्य नाही. इ. हृदयाचे स्नायू हे हृद स्नायू असतात. उ. बारीक झालेले अन्न पुढे ढकलणे हे ग्रासनलिकेचे कार्य आहे. 2. सांगा माझी जोडी कोणाशी. 1. हृदस्वस्थता. उत्तर. आम्ही कधीच थकत नाही. स्नायूंमुळेच होतात. उत्तर. जबड्यांच्या चघळण्याची हालचाली. पेप्सिन. जाट रसातील विकर. पेटके येणे. स्नायूंचे अनियंत्रित व वेदनामय आकुंचन. अस्थिस्नायू. उत्तर. नेहमीच जोडीने कार्य करतात. 3. खोटे कोण बोलतंय. अवयव. जीभ. विधान. माझ्यातील रुचिकलिका फक्त गोड चव ओळखतात. उत्तर. जीभ खोटे बोलते. जीभ सर्व चवी ओळखू शकते. 2. यकृत. मी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी आहे. उत्तर. यकृत खरे बोलत आहे. 3. मोठे आतडे. माझी लांबी 7.5 मीटर आहे. उत्तर. मोठे आतडे खोटे बोलत आहे. त्याची लांबी 1.5 मीटर आहे. 4. अपेंडिक्स. विधान. पचनाची क्रिया माझ्याशिवाय होऊ शकत नाही. उत्तर. अपेंडिक्स खोटे बोलतो. तो मानवी शरीरात कोणतेच कार्य करत नाही. 5. फुफ्फुस. उत्सर्जनाच्या क्रियेत माझा महत्त्वाचा सहभाग असतो. उत्तर. फुफ्फुस खोटे बोलतो. त्याचाही उत्सर्जन क्रियेत सहभाग असतो, परंतु वक्तृत्वा इतका महत्त्वाचा नसतो. 4. कारणे लिहा. अ. जठरात आलेले अन्न आम्लधर्मी होते. उत्तर. जठराच्या भित्तिकेत जाठर ग्रंथी असतात. त्या सौम्य हायड्रोक्लोरिक आम्ल तयार करतात. त्यामुळे जठरात आलेले अन्न आम्लधर्मी होते. आ. हृदयाच्या स्नायूंना अनैच्छिक स्नायू म्हणतात. उत्तर. हृदयाचे स्नायू आपल्या इच्छेनुसार कार्य करत नाही. ते मृदू प्रकारचे असून त्यांचे कार्य अविरतपणे चालू असते, म्हणून हृदयाच्या स्नायूंना अनैच्छिक स्नायू म्हणतात. इ. मादक पदार्थाचे सेवन करू नये. उत्तर. मादक पदार्थाच्या सेवनाने आरोग्याला मोठा धोका पोहोचू शकतो. तंबाखू, सिगरेट अशा पदार्थांचे व्यसन लागते. कॅन्सरसारख्या अत्यंत भयानक रोगाला ते आमंत्रण असते. शरीरातील विविध इंद्रिय संस्थानांचे कार्य मादक पदार्थांमुळे बिघडू शकते, म्हणून मादक पदार्थांचे सेवन करू नये. इ. तुमच्या शरीरातील स्नायू मजबूत व कार्यप्रवण हवेत. उत्तर. आपल्या आहाराच्या सवयी, आपल्या व्यायामामुळे आपले स्नायू मजबूत आणि कार्यप्रवण होतात. ते जर व्यवस्थित नसेल तर आपल्या शरीरात वेदना आणि व्याधी सुरू होतात. म्हणून शरीरातील स्नायू मजबूत व कार्यप्रवण हवेत. 5. खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. अ. स्नायू मुख्यतः किती प्रकारचे असतात व कोणते. उत्तर. स्नायू मुख्यतः 3 प्रकारचे असतात. 1. अस्थिस्नायू किंवा ऐच्छिक स्नायू. 2. हृदयाचे स्नायू किंवा हृद स्नायू. 3. मृदू स्नायू किंवा अनैच्छिक स्नायू. आ. आम्लपित्त का होते. त्याचा शरीरावर काय परिणाम होतो. उत्तर. आम्लपित्त होण्याची विविध कारणे आहेत. त्यापैकी काही कारणे पुढीलप्रमाणे. 1. पचावयास जड आणि शरीरात अवरोध करणारा आहार सेवन करणे. 2. शिळे अन्न सेवन करणे किंवा कोणतेही अन्न. 3. पूर्वीचे भोजन पचलेले नसताना जेवण करणे. 4. आंबट पदार्थांचे अधिक सेवन करणे. 5. दिवसा जेवण करून लगेच झोपणे. आम्लपित्ताचे शरीरावर होणारे परिणाम पुढीलप्रमाणे. पोटात जळजळ होणे, तोंडात आंबट पाणी येणे, छातीत जळजळ होणे, डोके दुखणे, मळमळणे, उलटी होणे, अंगावर पुरळ येणे इत्यादी. इ. दातांचे प्रमुख प्रकार कोणते. त्यांचे कार्य काय आहे. उत्तर. पटाशीचे दात, सुळे, उपदाढा आणि दाढा हे दातांचे प्रमुख 4 प्रकार आहेत. पटाशींच्या दातांनी तुकडा मोडता येतो किंवा एखादी वस्तू सोलता येते. सुळे शाकाहारी प्राण्यात किंवा मांसात विशेष वाढलेले नसतात. भक्ष्यांची शिकार करायला सुळ्यांचा उपयोग होतो. उपदाढा आणि दाढा यांचा वापर चरवण करायला होतो. 6. पचनसंस्थेची आकृती काढून आकृतीतील भागांना योग्य नावे द्या व अन्नपचनाची प्रक्रिया तुमच्या शब्दात लिहा. पचनसंस्थेची आकृती.
अन्नपचनाची प्रक्रिया. 1. तोंड. अन्नपचनाची प्रक्रिया तोंडापासून सुरू होते. तोंडात अन्नाचा घास गेल्यावर अन्न दाताच्या मदतीने बारीक केले जाते. अन्नात लाळ मिसळली जाते. 2. ग्रासनी. ग्रसनी म्हणजे घसा. या ठिकाणी अन्ननलिकेचे व श्वासनलिकेचे तोंड उघडते. 3. ग्रासिका. ग्रासिका ही अन्ननलिकेचा पहिला भाग असून घशापासून जठरापर्यंत ही नळी असते. दातांनी चावून बारीक केलेले अन्न ग्रासिका जठरांकडे घेऊन जाते. 4. जठर. जठर हा अन्ननलिकेचा पिशवीसारखा भाग आहे. जठरात अन्न घुसळवले त्यात जाठर रस मिसळला जातो. नंतर अन्नाचे हे पातळ मिश्रण लहान आतड्यात जाते. 5. लहान आतडे. लहान आतड्यात अन्नांमध्ये 3 पाचक रस मिसळतात. इथे अन्नाचे पचन शोषण होऊन तयार झालेली पोषक द्रव्ये रक्तात मिसळवली जातात. 6. मोठे आतडे. मोठ्या आतड्यात पचलेल्या अन्नातील पोषणाचे शोषण होते. न पचलेले अन्न आणि पचलेल्या अन्नातील उर्वरित घन भाग मोठ्या आतड्यातून नंतर गुदद्वारामार्फत शरीराबाहेर टाकले जाते. धन्यवाद. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या जीवनीस पेज या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा व शेजारील दिलेल्या बेल आयकॉनला देखील क्लिक करा, जेणेकरून आमचे लेटेस्ट व्हिडिओ सर्वात अगोदर आपल्यापर्यंत पोहोचतील.